मग पृथ्वीच्या सुगंधामध्ये भगवंत आहेत, बलवंतांच्या बलामध्ये भगवंत आहेत, शक्तिमानांच्या शक्तीमध्ये भगवंत आहेत. म्हणजे कामवासना धर्माविरुद्ध नाहीये, त्यामध्येही भगवंत आहेत. अशा प्रकारे भगवंत हे कुठे भगवंतांची उपासना करू शकतात हा प्रश्न जेव्हा अर्जुन विचारतोय, म्हणजे अर्जुनानेच भगवंताला पूर्णपणे जाणलेलं आहे. मग पुढेही 10व्या अध्यायामध्ये आपण जाणू की भगवंत अभिव्यक्त म्हणजे सूचक अभिव्यक्तींचं वर्णन करतायत. की मग कशा प्रकारे भगवंतांच्या अभिव्यक्ती आहेत आणि विभूती कशा आहेत भगवंतांच्या. आणि अशा 7व्या अध्यायामध्ये आपण अजूनही बघितलं की अपरा शक्ती, जी अपरा शक्ती ही कनिष्ठ शक्ती आहे आणि पराशक्ती ज्याचा आपण भाग आहोत, ज्याचा आपण भाग असून आपण क्वालिटेटिव्हली आपण भगवंतांसारखेच आहोत. अध्यात्म आपला मूळ स्वभाव आहे हे आजच आपण बघणार आहोत. आणि म्हणूनच मग अशा या पराशक्तीचा भाग असल्यानंतर आपण त्या आपण त्या कनिष्ठ शक्तीमध्ये स्वतःला कुठेतरी गुंतवून घेतलेलं आहे, जी मोह मायेच्या अधीन आहे आणि काम क्रोध लोभ अशा याने ती माया आहे. कारण मनुष्य त्याच्या 3 गुणांद्वारे रिॲक्ट करतोय, 3 गुणांच्या प्रभावाखाली या मायेमध्ये राहतो आहे. आणि म्हणूनच त्या आध्यात्मिक स्वभावाला, त्या आध्यात्मिक भावनेला अजून जाणलेलं नाहीये. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की हा आध्यात्मिक मग तुमच्या हातात आहे हे, की तुम्हाला काय करायचंय. त्या मार्जिनल याच्यावरती आहात की तुम्हाला भौतिक जगामध्ये स्वतःला उपभोग घेत राहायचंय, का मग स्वतःला आध्यात्मिक उन्नती करून ही काम क्रोध लोभ या सगळ्या विषयांपासून आणि या सगळ्यांपासून मुक्ती पाहून स्वतःच्या इंद्रिय विषयांपासून आणि ज्या काही या मटेरियल वर्ल्ड मधल्या आणि ज्या काही इंद्रिय विषयां निगडित वासना आहेत, त्या सगळ्यांना सगळ्यातून मुक्त होता येतं. कारण मग भगवंतांची भक्ती हो, ज्या भक्तीचा सुंदर मार्ग, जो अवीट मार्ग आपण या 7व्या अध्यायामध्ये सुरुवात केलेली आहे. मग भगवंत सांगतायत ह्या भक्तीचा मार्ग कसा आहे, की जो जो अगदी पापामध्ये सुद्धा असतो, की अशा अशा भ्रमामध्ये असलेल्या भ्रमामध्ये असलेली व्यक्ती सुद्धा भक्तीच्या मार्गावरती जाऊ शकते. नारद मुनी जेव्हा त्यांना ज्ञान देतात, ज्यांना भगवंतांबद्दल सांगतात आणि जेव्हा त्यांना ते आत्मिक रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार घडवतात, तेव्हा मग मृगारींचं आपण जे उदाहरण बघितलं, की मृगारी ऋषी की इतकं त्यांच्यामध्ये बदल झाला, की जे अर्धमेले होऊन प्राण्यांना मारायचे आणि कुठेतरी ते स्वतःच्या उपजीविकेसाठी त्याचा वापर करायचे, तेच मृगारींचे ऋषी कशाप्रकारे नारद पुन्हा भेटल्यानंतर खाली चादर अंथरतात, कारण ते मुंग्यांची सुद्धा काळजी घेतात, की त्या मरू नये. इतकं लवमात्र साधू संग आणि नारदांसारखी अकर्मी व्यक्ती, की जी प्रत्येकाला भगवंतांच्या या गुणगानाविषयी सांगत असते आणि मग त्यागाविषयी, आणि जे ज्ञान दिलं जातं त्या ज्ञानाने पूर्णपणे कुठेतरी आत्मसाक्षात्काराची भावना आणि मग ती प्रगत व्हायला मदत होते. जर तुम्ही ते असोसिएशन ठेवलं, मग तो संघ ठेवला, साधू संघ ठेवला, जे तुम्ही काही बोलाल वागाल, जर आधीच्याही याच्यामध्ये सांगितलंय आणि 12व्या अध्यायामध्ये आपल्याला अजून बघायचंय की कशा प्रकारे वृद्धिंगत होत. मग ही आध्यात्मिक वृत्ती कशा प्रकारे वृद्धिंगत होते, जेव्हा तुम्ही त्या टप्प्यांवरती स्वतःला उन्नत करा. अशा प्रकारे मग आपण ज्या भ्रमातून भक्ती बघितली आणि मग सगळ्यात शेवटचा श्लोक जो बघितला तिथेच याची सुरुवात आहे कुठेतरी. आणि ज्या संज्ञा आहेत या 2 श्लोकांमधल्या त्या संज्ञांबद्दल अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे, की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी मग कशा प्रकारे तुम्ही काय तयारी केली पाहिजे. आणि असा हा आजचा अध्याय हा मृत्यू संबंधी, प्रत्यक्ष भगवंत म्हणतात त्याच्यात अशुभ काही नाही, मृत्यूविषयी बोललं पाहिजे, मृत्यूविषयी जाणलं पाहिजे, स्वतःची तयारी केली पाहिजे. आणि मग कोण घाबरतंय तेही प्रभुपादांनी खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितलंय, ते आपण बघूया पुढे जाऊन. तर अशा या 2 श्लोकातून आपण हा अर्थ घ्यायचा आहे. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूताधिदैवं मां साधियज्ञा च विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. मग असे जे श्लोक आहेत, या श्लोकामधून अर्जुन भगवंतांना विचारतो आहे. हरे कृष्ण माताजी. अंजली माताजी, हरे कृष्ण. नेटवर्कचा इश्यू. अंजली माताजी,
हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा माताजी, हरे कृष्ण. हा, अर्जुनाने विचारले, हे भगवन, हे परमपुरुष ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म काय आहे? हे भौतिक सृष्टी काय आहे? आणि देवता कोण आहे? कृपया हे मला समजावून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा यज्ञपती कोण आहे? आणि या देहामध्ये तो काय करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. असे हे प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत. या श्लोकामध्ये जे आपण बघितलं, त्या श्लोकामध्ये ज्या संज्ञा आलेल्या आहेत की मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म, अध्यात्म, सकाम कर्म, त्याच्यानंतर अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, हे सर्व काय आहे? आणि मग हा अधियज्ञ हा कुठे कुठे निवास करतो? मग याची सगळ्याची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत, जी चार्ट वाईज आपल्या समोर आहेत. मग भगवंत सांगतायत की ब्रह्म म्हणजे काय. मग हा ब्रह्म बघा, ब्रह्माचा उल्लेख आपण अजून कुठे ऐकला होता? मग या ब्रह्माचे निरनिराळे अर्थ आहे. ब्रह्म हे स्वरूप काय आहे सांगा मला बरोबर. कुठे ऐकलेला तुम्ही ब्रह्म हा शब्द? अजून कुठे? हो, थँक्यू माताजी, स्वाती माताजी, बरी आहे मी, धन्यवाद माताजी, खूप धन्यवाद. सांगू शकाल ब्रह्म आपण कुठे ऐकलं होतं? आठवतंय ब्रह्म हा शब्द कुठे ऐकला होता? ब्रह्मदेवाच्या संदर्भात ऐकला होता. नाही, ऐकवा माताजी. ब्रह्मज्ञान, ब्रह्म, आठवत नाही आता. बघा, जेव्हा आपण 3 टप्पे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण भगवंतांना 3 टप्प्यामध्ये जे जाणतो, ते पहिलं स्वरूप ब्रह्मस्वरूप, जे चैतन्यमय आहे, जे प्रकाशमय आहे, ब्रह्म, आणि त्याला ब्रह्म म्हटलेले. ब्रह्म म्हणजे ब्राह्मण, असे भगवंत, असे ब्रह्माचे अर्थ आहे. आणि म्हणूनच हा ब्रह्म म्हणजे ब्राह्मण. मग कशा प्रकारे ब्रह्म हे परब्रह्माचं स्वरूप आहे, आणि म्हणूनच हा अविनाशी जिवंत अस्तित्व आहे. हा ब्रह्म म्हणजे काही नसून आत्मा, परमात्म्याचा अंश आहे, जो जीव आपण म्हणतो 84 लक्ष योनींमध्ये. अशा प्रकारे हा आत्मा, हा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला असतो. असं हे ब्रह्म म्हणजे जीव, अविनाशी जिवंत अस्तित्व, जे आत्मा असल्याचं स्वरूप आहे. मग अध्यात्म काय आहे? आत्मा म्हणजे कुठेतरी आत्म्याचं मूळ स्वभाव काय आहे? अध्यात्म, जो शरीराचा नियंत्रक आहे, जो चैतन्य, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलंय की त्या आत्म्यामुळे सगळ्या शरीरामध्ये चैतन्य पसरलेलं असतं. आणि जो शरीरामध्ये नियंत्रक आहे, जीवांचा नित्य स्वभाव म्हणजे अध्यात्म. जसं मी म्हटलं की मूळ आपण भगवंतांसारखेच आहोत, आणि म्हणूनच हा जो स्वभाव आहे हा आध्यात्मिक स्वभाव आहे. मूळ हा स्वभाव आध्यात्मिक आहे. कर्म जे सकाम कर्म, फलदायी क्रियाकलाप, भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया, जे काही कामाकाजामध्ये आपण ज्या क्रिया केल्या जातात, ज्या सकाम कर्मामध्ये केल्या जातात, ते कर्म. अधिभूत म्हणजे ही सगळी प्रकृती, भौतिक प्रकृती म्हणजे अधिभूत. अधिदैव, ज्याला आपल्याला 11व्या अध्यायामध्ये बघायचे, सर्वोच्च देवता. मग जे मी म्हटलं आधी की कशा प्रकारे भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग ज्या देवी देवतांची पूजा केली जाते, त्यांचा यज्ञ विष्णूंना जेव्हा अर्पण केला जातो, तो आपोआपच सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचतो, कारण देवी देवतांचा समावेश हा भगवंतांमध्ये आहे. आणि म्हणून या विराट रूपामध्ये अधिदैव अशा रूपाला आपण 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये बघणार आहोत. अधियज्ञ म्हणजे काय? सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता, ज्या विष्णूला आपण म्हटलं, ज्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण म्हटलं की प्रत्येकाचा यज्ञ, विहित कर्म, असं हे अधियज्ञ. मग हा जो यज्ञ आहे, यज्ञ याग केले जातात, ते विष्णूपर्यंत पोहोचवले जातात. आणि हा विष्णूंना यज्ञ प्राप्त केला, यज्ञ मध्ये त्याची आहुती दिली जाते, तेव्हा मग ते वरुण राजामार्फत मग पर्जन्यवृष्टी करतात. आणि हे सगळं जी काही फळं आपल्याला मिळतात, ती आपण 6व्या 7व्या अध्यायामध्ये पण बघितलंय की ती भगवंतांपासून आपल्याला मिळतात.
मग हे सगळे कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेटर आहेत की जे सगळे भगवंतांच्या खूप निकट आहेत, भगवंतांचे अंश आहेत. आणि मग हा अधियज्ञ कुठे राहतो? तो सर्वांच्या हृदयात, तो परमात्मा आहे. असा हा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. या परमात्म्याचा निवास हा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि मग भगवंत सांगता आहेत, मृत्यूच्या वेळी कृष्णाचं स्मरण कसं करावं. अहो, जर तुम्ही कृष्णांचं अस्तित्वच जाणलं नाही, त्या भगवंतांना जाणण्याचाच प्रयत्न केला नाही, कृष्ण कोण आहे आणि काय आहे हे, किंवा काय भगवद्गीता काय आहे आणि काय उपदेश दिलेला आहे, कारण मग ते विचार, ती श्रद्धा महत्वाची असते. आणि म्हणून मग आयुष्यभर सराव केला नाही तर कशा प्रकारे कृष्णाचं स्मरण होणार आहे. मग ज्या आजच्या अध्यायामध्ये आपण 1-2 कथा बघणार आहोत, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण केल्याने काय परिणती होते. असं आपण ह्या सगळ्या पॉइंट्सना आपण आज बघणार आहोत. हरे कृष्ण माताजी. माताजी तुम्ही म्यूट झाला आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि त्याचा नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. जीवाच्या प्राकृतिक देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तो सकाम कर्मामध्ये अडकलाय बघा, तुम्हाला दिसतंय इथे की ज्या सकाम कर्मामध्ये मनुष्य अडकलेला आहे. आणि मग काय करतो आहे, तर तो जे काही करतो आहे, मग या जीवाला, अविनाशी देव आत्म्याला ब्रह्म म्हटलेला आहे. त्याचा मूळ स्वभाव हा आध्यात्मिक आहे. बघा, जो भक्त आहे तो आध्यात्मिक वृत्तीकडेच वळतो आहे. जो देवी देवतांची पूजा करतो, ब्राह्मणाला दान करतो, या सगळ्या गोष्टी म्हणजे सात्विकतेमध्ये आढळतात. आणि मग जी राजसिक, तामसिक वृत्ती असते ती कुठेतरी काय मांसाहार करताना दिसत आहेत बघा. म्हणून हे जे सकाम कर्म केलं जातं आणि मग स्वतःच्या उपभोगासाठी जे काही कर्म केलं जातं, त्याचे परिणामही तेच भोगायला लागतात. मग तोच जन्म ठरवला जातो की ज्या वेळेला जे काही कर्म केलं जात आहे, तो कर्म तुमचा पुढचा जन्म ठरवतो. कशा प्रकारे वागलं जात आहे बघा, कुत्र्याप्रमाणे, की कशा प्रकारे ती वस्तू हवीच आहे, मग ती ग्रीड, मग ती अगदी वासना कुठे नेतीये याचाही पत्ता नसतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे देहभृतांवरात निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ किंवा यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच हे देहभृतांवरा, की कशा प्रकारे निरंतर मग देहधारी भावनेशी, मग देह असलेला परंतु हा अविनाशी आत्मा आहे. आणि म्हणून हा देह मग ह्या 84 लक्ष योनीतून ज्या भौतिक प्रकृतीमध्ये जीव फिरत असतो, ती प्रकृती म्हणजे अधिभूत आहे. चंद्र सूर्यासारख्या देवी देवतांचा समावेश असणाऱ्या, जसं मी म्हटलं की विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघणार आहोत की सगळ्या मग ब्रह्मा, शंकर, सर्व देवी देवता, ऋषी, मग अनंत सर्प आणि कितीतरी महान, म्हणजे सगळ्यांचा समावेश हा भगवंतांकडे एक चराचर पूर्ण आपण त्या भगवंतांमध्ये बघत असतो. त्याला अधिदैव म्हटलेलं आहे. त्या विराट रूपाला, अविश्व रूपाला अधिदैव म्हटलेलं आहे. मग प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने हा भगवंत पुरुषोत्तम वास करत असतो. त्यालाच त्या भगवंताला अधियज्ञ, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, मग सगळे यज्ञ जे अर्पण केले जातात ते कृष्णाला जाऊन पोहोचतात. आणि मग जी त्याची फळं द्यायची असतात ती भगवंतांपासूनच त्याचा लाभ मिळत असतो. मग हे सगळं करताना भगवंत म्हणतायत, अध्यात्म मूळ स्वभाव आहे, परंतु जर मृत्यू समयी त्याचं स्मरण केलं नाही भगवंतांचं, तर परिणिती काय होते. आणि आता आपल्याला दिसत आहे की ज्या चित्रामध्ये, मग कोण आहेत बरं चित्रामध्ये, सांगा नवीन भक्तांनी. चित्रच दिसत नाहीये. आलं नाही अजून तुमच्याकडे? सगळ्यांना दिसत आहे चित्र? स्लाइड दिसतीये माझी?
भीष्म पितामह, अगदी बरोबर वसुधा माताजी. पितामह भीष्म आहेत, बरोबर, जे बाणांच्या शय्येवरती आहेत. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग जो मृत्यू समयी ज्या पितामह भीष्मांना आपण बघतो आहे बाणाच्या शय्येवरती, त्यांनी देह त्याग केलेला नाहीये अजून. जेवढे बाण त्यांच्या शरीरामध्ये घुसलेले आहेत, परंतु देह त्याग करण्यापूर्वी ते तिथे विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार करत आहेत. प्रत्यक्ष भगवंत समोर आहेत. सगळं माहिती होतं. ज्या दुर्योधनाच्या बाजूने लढले, कारण कुठेतरी अर्थव्यवस्था त्याच्या हातात होती आणि कुठेही काही काय म्हणतात ना, अगतिक झालेले असे होते भीष्म आणि द्रोणाचार्य, की जे नकळत ते त्या दुर्योधनाच्या बाजूनेच साथ देतात. आणि अशा प्रकारे मग ज्यांना बाणांच्या शय्येवरती झोपायला लागले, जे देहत्याग करण्याच्या त्या क्षणावरती आहेत, तिथे भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत आहेत. आणि भगवंतांना बघून तिथे विष्णू सहस्त्रनाम, विष्णूची स्तुती केली जाते, विष्णू सहस्त्रनामाचा उल्लेख केला जातोय पितामह भीष्मांकडून. आणि म्हणूनच मग जे त्या मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करतात, त्यांना निश्चितच तुरंत म्हणजे लगेचच भगवंतांचा स्वभाव प्राप्त होतो. आणि म्हणूनच तो भगवत धामाला पोहोचू शकतात, मोक्ष मिळू शकतो त्यांना. मग या मृत्यूविषयी बोलणं का अशुभ आहे? भगवंत सांगतायत की मृत्यूविषयी बोललं पाहिजे. आजचा हा वंथड अध्याय हा आपल्या सगळ्या मृत्यूवरतीच भगवंतांनी सांगितलंय. कारण मग कोण लोक घाबरतात मृत्यूला? तर ज्यांना त्याच्याविषयी ज्ञान नसतं. मग आपण शरीर नाही आत्मा आहे ही देहधारी भावना विसरून जेव्हा आत्मसाक्षात्कारी भावनेकडे वळायला लागतो, आणि म्हणूनच मग देह नाही आत्मा आहे हे जाणतो आहोत, त्याचबरोबर हा देह त्यागल्यानंतर मग आत्मा अविनाशी आहे, तो दुसरा देह प्राप्त करतो. परंतु आपलं काय होणार आहे, तर आपण वैकुंठाला जाणार आहोत. मग इतकं उत्तम स्थान मृत्यूनंतर मिळणार आहे. नाहीतर भीती कशाची असते? बापरे, मृत्यू म्हटलं की, कारण हे स्वाभाविक आहे हो. हे सगळं बोलणं सोपं असतं, पण तेवढं आत्मसात करून आपल्या आपल्या बुद्धीला तेवढं प्रगल्भ करणं आणि तो विचार त्याच्यामध्ये आत्मसात करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. परंतु हे जाणायचंय, प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्या मुखकमलातून हे ज्ञान दिलेलं हे प्रत्यक्ष ही फॅक्ट आहे. आणि ती फॅक्टच समजून घ्यायची. आणि मग चित्रात जे दिसत आहेत ते युधिष्ठिर महाराज ही एक यक्षाची गोष्ट आहे बरं का. मग हा यक्ष प्रश्न विचारतो, पांडव काही दुर्दैवाने एका तलावाचं पाणी पितात आणि ते कुठेतरी विष प्राशन केलं जातं त्यांच्याकडून आणि मूर्छित होऊन तिथे पडतात आणि तिथे यक्ष त्यांचे प्राण घ्यायला येतो. यक्ष प्राण घ्यायला आल्यानंतर युधिष्ठिर महाराज गेलेले नसतात तलावाच्या तिथे, तर ते तिथे जिवंत असतात. आणि मग तिथे ते असल्यानंतर यक्षाला ते म्हणतात, तू माझ्या भावांचे प्राण घेऊन जाऊ शकत नाहीस. ते प्रार्थना करतात यक्षाला. तर ते म्हणतात, मी तुला काही प्रश्न विचारेन, त्यांची उत्तरं तू दे. आणि मग त्या प्रश्नांपैकी जे उत्तर होतं त्याचं उत्तर युधिष्ठिर महाराजांनी बघा कसं दिलं. अहन्यानि भूतानि गच्छन्ति यमालाम् शेषाः स्थिरत्वमिच्छन्ति किश्माश्चर्यमतः परम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आले नाही स्लाइड? नाही आली? हम्म. तुम्हाला वाटतं स्लाइड नेटवर्क. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला अमर समजतो. मृत नाही, अमर समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हे उत्तर युधिष्ठिर महाराजांनी यक्षाला दिलंय. यक्ष प्रसन्न होतो आणि आपल्या भावांचे प्राण युधिष्ठिर परत मिळवू शकतो. असा हा जो अद्भुत प्रश्न. मग या जगात अद्भुत काय आहे, तर लाखो लोक मृत्यूला सामोरे जात आहेत, परंतु तरीही मनुष्य यातून शिकत नाहीये. मी मस्त आहे आणि मी जणू काही लाखो वर्ष जगणार आहे त्या सत्ययुगाप्रमाणे आणि मी अमरत्व स्वीकारलेलं आहे, अशा प्रकारे मनुष्य जगत असतो.
कारण तो मृत्यूविषयी विषयच काढत नाही, मृत्यूला कुठेतरी घाबरून त्याविषयी बोलायचं सुद्धा टाळतो. मग असा मूर्ख प्राणी मृत्यूची तयारी देखील करत नाही. ही सर्वात जगातील अद्भुत गोष्ट आहे भगवंत युधिष्ठिरांनी सांगितली. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे मृत्यू समयी ज्यांचं स्मरण केलं जातं तो भाव. मग या मृत्यू समयीची गोष्ट एक अशी आहे हो, एका ब्राह्मणाने एका एका ब्राह्मणाकडे उंदराने उच्छाद मांडलेला असतो बरं का. मग तो ब्राह्मण त्या उंदराला कुठेतरी नियंत्रित करण्यासाठी मांजराला पाळतो. आता ते मांजर आल्यानंतर उंदराची स्थिती काय होणार हो? उंदराचा साक्षात मृत्यू समोर आलेला आहे. पण तरीही तो उंदीर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळातनं बाहेर येताना म्हणतो की मी आता डोळे मिटून बाहेर येतो. पण प्रत्यक्ष मृत्यू समोर आहे हो, मग त्याच्यासाठी काय डोळे मिटून, म्हणजे ते जाणणं आवश्यक आहे. असा जर खोटेपणाचा मुखवटा घालून मला काहीच होणार नाही, मी मस्त आहे, तर हे 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 उघड सत्य जाणायचं आहे. आणि म्हणूनच मग त्या मृत्यूविषयी बोलायचं आहे, त्याची तयारी करायची आहे. म्हणजेच मनुष्य शेवटी मग खूप सुंदर असं आपण त्या मुकुंद राजाचं स्तोत्र आहे, मुकुंद मालाती ऐकणार आहोत आपण कुलशेखर राजाची. मग शेवटी स्मरण करण्यासाठी आयुष्यभर जर सराव केला तर निश्चितच ते शक्य असते. अशा या भरत महाराजांची आपण कथा ऐकणार आहोत. यम यम वापी स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कोणतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाचा तो त्या त्या भावाची भावाची तो तो निस्संदेह प्राप्ती. निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असे हे भरत महाराज तुम्हाला दिसतील बरं का. तर हे भरत महाराज म्हणजे भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले. मग ज्या 9 टप्प्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलं की निष्ठा, मनामध्ये श्रद्धा असा, मग श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, जे या सगळ्या भौतिक विषयांपासून निवृत्ती, रुची, निष्ठा, मग अनासक्ती, अनर्थ निवृत्ती झाली, मग भगवंतांविषयी आसक्ती, आणि मग ती भावभक्ती आणि प्रेमभक्ती. अशा प्रकारे इतक्या भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत हे भरत महाराज पोहोचलेले असतात की भगवंताला त्यांनी इतकं जाणलेलं असतं. आणि म्हणून हा भावभक्तीच्या टप्प्यावरती असताना ते कृष्णाचं पूर्णपणे स्मरण करत असतात. पूजा अर्चा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःचं उपजीविका, त्यांची स्वतःचा एक दिनक्रम असतो. असे भरत महाराज मग एका हरणामध्ये गुंततात. त्या हरणाची आई वाघाचा कुठेतरी वाघाच्या पासून सुटका करून घेण्यासाठी, कारण ती गर्भारशी असते, आणि मग ती एका झाडीत जाऊन या हरणाला जन्म देते, आणि मग काही ती त्या वाघाच्या तावडीतनं सुटत नाही, पण निदान त्याचं पाडस वाचतं. आणि मग हे हरणाचं पाडस हे भरत महाराज सगळं बघत असतात आपल्या डोळ्यांनी. आणि मग ते त्या झुडपामध्ये जाऊन त्या पाडसाला ताब्यात घेतात आणि त्या पाडसाला दत्तक घेतात आणि त्याची सांभाळ करतात. आणि मग इतका सांभाळ करतात, जे भावभक्तीमध्ये असतात ते कृष्णाचे यज्ञच विसरतात, कृष्णाची पूजा करायला विसरतात, कारण मन पूर्ण हरिणमय होऊन जातं, जीवन पूर्ण हरिणमय होऊन जातं. कुठे गेलाय, काय खाल्लंय, काय प्यायलंय, जसं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा किती किती काळजी करणारे असतो. निश्चितच ती आवश्यकच आहे. परंतु पुढे जाऊनही आपल्याला म्हणायचंय की मग अटॅच्ड विथ डिटॅचमेंट, कारण कुठेतरी त्यांना त्यांचा मार्ग दाखवायचा आहे, त्यांना त्यांची डायरेक्शन द्यायची आहे, पण किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं हे पुढे जाऊन आपल्याला काही अध्यायांमध्ये सुद्धा जाणायचं. मग निश्चितच आपली कर्तव्य, आपल्या कमिटमेंट आणि स्वतःच्या पायावरती त्यांना उभं करून मग ते पुढे त्या मार्गावरती जातात. म्हणून ही पिढी पण मी जशी सांगते, ही 16 ते 25 वयोगटामध्ये तुम्ही आहात, कारण तो उपदेश, ते मार्गदर्शन, ते विचार चालना, त्या शक्ती, ती विचार शक्ती आणि कशा प्रकारे मार्गदर्शन हवं आहे, हे खूप 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 महत्वाचं असतं. परंतु या भरत महाराजांचं काय झालं की ते इतके हरिणमय झाले की स्वतःचं सगळं जीवनच, दिनचर्या विसरून गेले, कृष्णाला विसरले. आणि मग ते जेव्हा हे हरिण, हो शेवटी ते प्राणी आहे, ते जंगलात निघून जातं, जसं मोठं होतं तो जंगलात निघून जातो. जंगलात निघून गेल्यावर इथे भरत महाराज त्याच्या शोधामध्ये व्याकुळ होऊन जातात
कुठे गेला हरिण म्हणून, आणि मग इतके व्याकुळ होतात की जेव्हा त्यांनी आपला देह त्यागलेला आहे तेव्हा त्यांच्या मनामध्ये फक्त हरिणाच्याच भावना असतात, की माझा हरिण कुठे गेला आणि काय करतो आहे. आणि अशा प्रकारे त्या हरणामध्ये ते इतके गुंतलेले असतात की मरते समयी, मृत्यू समयी पण जेव्हा त्यांना हरणाचा जन्म म्हणून त्यांचा पुढचा जन्म बघा, हा आत्मा हरणामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून पुढचा जन्म देखील त्यांना हरणाचा मिळतो. पुढची कथा अशी की ते हरिणही मात्र, कारण भरत महाराज भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले, त्यामुळे त्यांचं पुण्यकर्म आणि त्यांची भगवंतांची भक्ती ही अगाध होती. पण कुठेतरी ते गुरफटले त्या हरणामध्ये, म्हणून ते सगळं विसरले. आणि म्हणून मग त्या भावभक्तीचं कुठेही कमी झाली नाही, त्याचं नुकसान झालं नाही. त्या भावभक्तीमुळे ते हरिण सुद्धा आध्यात्मिक मार्गावरच राहिलं. जिथे हरे कृष्णाचा मंत्र ऐकू येतो त्या भागामध्ये त्यांनी स्वतःचा सहवास ठेवला आणि मग झाडाची हिरवी पानं खाऊन राहिलं ते हरिण. आणि मग जेव्हा पुन्हा हरणाचं शरीर त्यागलं तेव्हा भरत महाराजांचा जन्म त्यांना मिळाला आणि तेव्हा मग भरत महाराजांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे पुढच्या जन्मासाठी. अशा प्रकारे ही भावभक्तीची जी टप्पा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. पण मृत्यू समयी ज्याचं स्मरण केलं आहे ते स्मरण मात्र तुम्हाला पुढच्या जन्माचं कुठेतरी दाखवत असतं, की पुढचा जन्म कुठला मिळणार. जसं मी म्हटलं, फिशिंग करणारी लोक आनंद उपभोगतात, पण त्या उपभोगण्याबरोबर कर्मभोगही बघा. मग तुमचं कर्म ठरवतंय तुमचा पुढचा जन्म. मग कशा प्रकारे स्मरण करायचं आहे, आयुष्यभर स्मरण करायचं. तर आपल्याला प्रल्हाद महाराज दिसतायत चित्रामध्ये, ज्यांना शाळेमध्ये घातलं होतं हिरण्यकश्यपूनी, की यांचं मन कुठेतरी दुसरीकडे केंद्रित करायला, कारण नारायण 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 इतक्या दृढ भक्तीमध्ये होते प्रल्हाद महाराज. मग याच्यावरूनच कळायचंय आपल्याला, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मय्यर्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपाचा विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती करता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू जे युद्ध करणार आहेस ते उठ, दृढ निश्चयाने कर, कारण ते तू मला अर्पण करणार आहेस. तुझं कर्तव्य आहे ते विहित कर्तव्य, ज्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायातही आपण याचा उल्लेख ऐकलेला आहे. आणि म्हणून हे जे मला समर्पित केलेलं कार्य, तुमचं मन आणि बुद्धी माझ्यावरती स्थिर केल्याने, ज्या स्थिताधीर मुलींचं आपण उदाहरण घेतलं, असे प्रल्हाद महाराज मग जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना भगवंत दिसतायत आणि अहोरात्र ते भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये गुंतलेले आहेत, कारण त्यांचं मन आणि बुद्धी हे फक्त भगवंतमय झालेलं आहे. अशा प्रकारे निश्चितपणे भगवंतांची प्राप्ती केली जाते. अभ्यास योग युक्तेन चेत्सनान्यागामिना परमपुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंत्यन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असतो. तो हे पार्था अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्कीच पोचतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. माझे भगवंतांचे प्रत्यक्ष दूत घ्यायला येतात हो. त्या शुद्ध भक्ताला घ्यायला भगवंतांचे दूत प्रत्यक्ष येतात. जो भगवंतांचं ध्यान, मन आणि बुद्धी भगवंतांवर एकत्रित करतो आहे आणि स्मरणामध्ये भगवंतांच्या गुंतलेले आहेत, मार्गापासून, स्वतःच्या मार्गापासून अविचलित आहेत, कुठलंही मन चंचलतेने ग्यासलेलं नाहीये, असा हा मनुष्य, अशी ही व्यक्ती, हे पार्था, हे अर्जुना, माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. आता अजून एक ही दुसरी कथा जी आपल्याला ऐकायची, ही अजामिलाची कथा आहे. चित्रात दिसतोय हा अजामिल, भागवतामधली कथा आहे. मग हा जो अजामिला आहे हा एका ब्राह्मण, सुशिक्षित चांगल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेला. आणि हा जो अजामिला आहे
तो अनेक वेद शास्त्र जाणलेले आणि त्यांनी त्याची अभ्यासही त्यांनी त्याचा केलेला असतो. आणि मग असा हा अजामिला एकदा जंगलाच्या पुढे जातो आणि त्याला काही वृक्ष हवे असतात 4-5 प्रकारचे त्याच्या साठी, आणि तो जे काही बनवत असतो आयुर्वेदाच्या ह्याने किंवा जे काही त्याला मंत्र उच्चारासाठी हवं असतं, तर तो त्याप्रमाणे जातो. आणि जातो तेव्हा येताना काय दृश्य बघतो, तर त्या जंगलाच्या मार्गाने येताना एक स्त्री एका मनुष्याच्या आलिंगनामध्ये आहे. हे दृश्य त्याच्याकडून बघितलं जातं. हे दृश्य बघण्यासाठी मग त्याला ऍक्च्युली तो तो ब्राह्मण आहे. तो मंत्र, शास्त्र, वेदयुक्त आहे, अभ्यास केलेला आहे. कुठेतरी मन त्याचं नियंत्रित पाहिजे. पण त्याचं मन नियंत्रित नसतं. आणि आपण एका क्षणासाठी तरी बघूया, मग अनेक मंत्र पाठ म्हणायला लागतो, अनेक वेदांचं पठण करायला लागतो, पण मन अशा वेळी ऐकत नाही आणि ते मन इतकं भटकतं, की ते निश्चितच ती गोष्ट बघण्यासाठी आतुर झालेलं असतं. आणि स्वतःचा तो मोह न आवरता अजामिला त्या वेश्येकडे बघत असतो आणि त्या स्त्रीकडे त्याच्या भावना इतक्या कुठेतरी उद्युक्त होतात, की मग मला या स्त्रीलाच मिळवायचं आहे. अशी भावना त्याच्या मनामध्ये, आणि अशा याच्यामध्ये त्याच्या आई-वडिलांपासून तो दुरावतो, बायकोपासून दुरावतो आणि घर सोडून निघून जातो. हे सगळं किती विचित्र होतं, कारण त्या एका क्षणाचा मोह टाळता आला नाही. मोह माया झपट लेगी. आणि अशा प्रकारे मग ज्या योगमायेच्या जर तुम्ही संपर्कात नाही आहात, मग अजामिलाचं असं का झालं? आणि कशा प्रकारे मृत्यू समय काय झालं? मग हा अजामिला पुढे त्या वेश्येशी लग्न करून तिच्या बरोबर राहतो. पण आपण जसं म्हणतो, की जसं संघ असतो, जसं साधू संघ तुम्हाला असोसिएशन चांगलं देतं, तसं मग त्या लोकांमध्ये राहून अजामिला इतका खालच्या थराला जातो. चोरी करणं, लूटमार करणं, लोकांना ठार मारणं, हत्या करणं, हे म्हणजे त्याला काही वाटेनासं होतं. जो एक ब्राह्मण सुशिक्षित अजामिला, पण त्याची गत अशी होती. आणि मग त्याला त्या वेश्येपासून अनेक मुलं होतात. अगदी वयाच्या 70-80 वर्षापर्यंत मग त्याला मुलं झालेली असतात. सर्वात धाकटा मुलगा त्याचा नारायण नाव ठेवलेलं असतं, जो सगळ्यात लाडका त्याचा मुलगा असतो. असा हा नारायण सतत तो, नारायणा मला हे दे, नारायणा मला झोपायला घेऊन चल, नारायण मला खायला दे, नारायण मला खाली फिरव, नारायण नारायण सतत तोंडात असतो. आणि मग असा हा जेव्हा देह टाकण्याच्या स्थितीमध्ये असतो, तेव्हा यमदूत त्याला घ्यायला येतात. आता यमदूत घ्यायला आलेले तो घाबरतो. त्या परिस्थितीमध्ये कळत असतं तेव्हा तो नारायण एवढेच शब्द उच्चारतो. आणि एवढे त्याचे शब्द उच्चारण्याच्या बरोबर त्याला देह टाकल्यानंतर मग ते विष्णू दूत सुद्धा घ्यायला आलेले. कारण त्याचं त्याचं कुठेतरी महात्म्य बघा. त्यांनी शेवटी नारायण म्हटलंय, ते आपल्या मुलाला बोलवलंय. जसं त्या उंदराने विजेची ज्योत असते, ती जरी विझली गेली, विझू नये म्हणून त्या तेलात उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. कारण त्याचं उद्दिष्ट त्या वातीला वाचवायचं नाही, त्याला चेरी वाटत होती ती. पण इकडे सुद्धा कशा प्रकारे विष्णुदूत, मग ह्या नारायण त्यांनी जरी त्याच्या मुलाला बोलवलं असतं, तरी नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचं नाव, आणि हे नामस्मरण तोंडातून आल्यानंतर विष्णुदूत सुद्धा तिथे त्याचा घ्यायला येतात. आणि मग विष्णुदूत आल्यानंतर मात्र यमदूत आणि विष्णुदूतांमध्ये बोलणं होतं, की मग अशी व्यक्ती की जिने अनेक पुण्य आधी केली आहेत, पण इतकी पापं केलेली आहेत, त्यांनी शेवटी मात्र मृत्यू समय नारायणाचा उच्चार केलेला आहे. आणि मग कुठेतरी यांच्यात बोलाचाली होऊन मग अक्षरशः युद्ध पातळीवर दोघांमध्ये बघा कशी युद्ध होत आहे. आणि मग ठरवलं जातं, की त्यामधून ठरवलं जातं, की अजामिलाला एक संधी दिली जाईल, त्याला मृत्यू लोकामध्येच पुन्हा जन्म मिळतो. आणि म्हणून मृत्यू लोकात जन्म मिळाल्यानंतर त्या पुढच्या जन्मी तो पुन्हा अजामिलाच्या रूपामध्ये येऊन आपलं सगळं कृष्ण कर्म पूर्ण करतो. आपलं जे काही सत्कर्म असतं, पुण्यकर्म असतं, ते पूर्ण करून मग त्याला वैकुंठ वास मिळतो. मग ते दूत द्यायला आलेले असतात. अशा प्रकारे मरणाच्या वेळी सुद्धा भगवंतांचं स्मरण करणं किती महत्वाचं आहे. मग फक्त भगवंतांचं स्मरण तेव्हाच नाही हो, की मग मला आता, मी जसं आधी म्हटलं, की काही नाही, आता मला काहीच होत नाही आणि मला आता काही वाचायला काहीतरी वेळ जायला साधन पाहिजे म्हणून या गोष्टी सुरू करू नका. खूप वयाच्या अगदी लहानपणापासून हे जर आत्मसात केलं तर ते खूप सोपं जातं पुढे जाऊन.
परंतु तरी देर आहे दुरुस्त आहे, म्हणजे आपल्याला हे आत्ता का होईना हे ज्ञान मिळतंय, त्या ज्ञानाचा आपण पुरेपूर असा लाभ घेतला पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मनुष्याने परशुराम परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टीचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. हे भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा या पुरुषोत्तमांचं वर्णन कालही आपण ऐकलं. मग अशा या भगवान रूपामध्ये कोण जाणतं आहे, जो भक्त भगवंतांना, जो विशेष अशुद्ध भक्त की ज्याने ती भावभक्ती प्रेमभक्तीची भावना तो टप्पा गाठलेला आहे, असं मनुष्याने या परमपुरुषाचं दिव्य रूप जाणावं. ते सर्व भौतिक कल्पनांच्या मग सगळं निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यापासून अव्यक्त आहे, अलिप्त आहेत. आणि म्हणूनच भगवंतांना अर्जुन विचारतोय पुढे जाऊन, का विचारलेला आहे की कसा प्रकारे तू या भौतिक प्रकृतीमध्ये प्रवेश केलायस, की ह्याचा भाग नसूनही आणि याच्यापासून अलिप्त असूनही तू कशा प्रकारे त्याला आधार देतो आहेस. असा हा पुरुषोत्तम, असे हे अचिंत्य नित्य पुरुष, आणि यांचं या रूपामध्ये, या भगवान रूपामध्ये स्मरण केलं पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे, मग जसा सूर्य कुठेही असला तरी कुणालाही कसाही दिसतो, तसे भगवंत आहेत. आणि हा प्रकाश चैतन्य हे सर्व सर्व दूर पसरलेलं आहे. आणि ते भौतिक शक्तीच्या पलीकडे मग जी पराशक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती, त्याचा ते भाग आहे. भौतिक शक्तीच्या खूप पलीकडे आहेत, दिव्य आहे. जसं मी काल सांगितलं, अशा या भगवंतांना देवाधिकांनीही जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या महाविष्णूच्या तत्वावरती बघा, ब्रह्मा आराधना करतायत आणि शिव स्तुती देतायत, ब्रह्मांची स्तुती, विष्णूंची स्तुती करतायत, भागवतांचं कथन करून ते भगवंतांची, या विष्णू रूपाची स्तुती करतात. जे अधिदैव, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मा, शंकर या सर्व देवी देवतांचा समावेश दिसतो. मग या देवी देवता हे भगवंतांचे अंश इतके निकटवर्तीय आहेत की कशा प्रकारे मग त्यांची पूजा अर्चा करणं, ही निष्ठा सुद्धा आपण निष्ठा सुद्धा दृढ करण्यासाठी भगवंतांची प्रार्थना केली पाहिजे. जसं सर्वोच्च नियंत्रक ते आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धी परमां गतः. बघा मनुष्य कसा नाचतोय आणि हे तर कशा प्रकारे त्या दुःखालयम मध्ये. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे, जे भक्तीमध्ये योगी आहे, ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाही, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता म्हणजे परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. असं हे दुःखालयम दाखवलेलं आहे बघा, की मग जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी या भौतिक जगतामध्ये का पुन्हा जन्म मिळतोय, कारण मग त्या इच्छा, भगवंतांनी ती सूट मात्र दिलेली आहे. भौतिक आध्यात्मिक प्रकृती तयार केलेली आहे, या जीवाची निर्मिती केलेली आहे, पण त्याला कुठेतरी इच्छा करण्याची आणि त्याला कुठेतरी ती इच्छा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणूनच तो पुन्हा पुन्हा त्या भौतिक जगतामध्ये फिरत राहतो आहे. आणि म्हणूनच ही ज्यांनी भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती केलेली आहे, जे भक्तीमध्ये योगी आहेत, ते मात्र पुन्हा उलटून या दुःखालयम, जसं वस्त्रालय असतं, दुग्धालय असतं, तसं हे दुःखालयम भगवंतांनी याचा उच्चार, कारण जन्म मृत्यू जरा व्याधी यांनी सगळ्यांनी ग्रासलेलं असं आहे. मग या भौतिक जगामध्ये सुखांचा उपभोग पण त्याला अंत आहे आणि ते क्षणभंगूर आहे, हेही जाणलं पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत. तिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण माताजी. हो, म्हणजे ज्याने पुण्यकर्म केलेलं आहे, सकाम कर्मातूनही पुण्यकर्म केलेलं आहे, यज्ञ याग केलेले आहेत, काही दान धर्म केलेले आहेत, ते निश्चितच सकाम काम असून सुद्धा ते वैकुंठाला, ते स्वर्गलोकाला पोहोचतात.
मग सर्व सर्व दुःखाची ठिकाणं आहेत जिथे वारंवार जन्म मृत्यू होतो, त्या ग्रहावरती सुद्धा असे पुन्हा जन्म घेतात. आणि मग जे जे कुठेतरी खालच्या थरामध्ये आहेत, म्हणजे राजसिक आणि तामसिक जी वृत्ती आहे, वासनेने भरलेली, ती कुठेतरी खालच्या ग्रहांवर त्यांना जन्म मिळतो, की मग त्या पाताळामध्ये, त्या नरकामध्ये नरक यातना भोगायला लागतात, की जो माझ्या निवासस्थानी, आणि मग जो भगवंतांचं नामस्मरण करतो आहे, तो भगवत धामाला पोहोचतो, भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो. आता हे काही ब्रह्मदेवाचं, जसं आपण ते वैदिक गणित बघितलं, मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युग एकत्र केली जातात, आणि रात्रीचा कालावधी सुद्धा, जी आपण सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग बघितलं, की त्यांची कशी युग आहेत, ती सगळी युग एकत्र करून, 1000 युग एकत्र करून ब्रह्मदेवाचा कालावधी, आणि तितकीच रात्र आहे. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा प्रकट होतो तेव्हा ही सृष्टी निर्माण होते, आणि जेव्हा तो ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये ही सृष्टी नाहीशी होती. आणि इतकं ब्रह्मदेवाचं जीवन आहे, इतका ब्रह्मदेवाच्या दिवसाचा काळ, पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि प्राणी यजमान सक्रिय असतो, हे पाहता पुन्हा रात्र पडते आणि असहाय्यपणे ते विरघळतात. मग हा जो प्रलय आहे आणि उत्पत्ती आहे, हा निश्चितच कुठेतरी भगवंतांमार्फतच केली जाते, परंतु ब्रह्मा त्याचे सेकंड क्रिएटर आहेत, आणि ब्रह्मांनी त्याचं, ब्रह्मांच्या जीवनाप्रमाणे तसं त्याचं वैदिक गणित सांगितलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. एकाहून एक अव्यक्त प्रकृती आहे, जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आहे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगाचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशी ही परा प्रकृती, जे गोलोक वृंदावन आहे भगवंतांचं, ही अव्यक्त प्रकृती आहे, ही व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे अशी आहे, त्या अपराशक्तीच्या कितीतरी पलीकडे आहे. मग ज्या ज्या मनुष्याचं, आपण जीवाचं अस्तित्व बघतो, त्याच्याही पलीकडे, कारण आपण कुठेतरी त्या काठावर आहोत, पण ती पराशक्ती इतकी अविनाशी आहे, की संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरीही या पराशक्तीला मात्र काहीही होत नाही. ही आध्यात्मिक शक्ती मात्र नष्ट होत नाही. असं हे गोलोक वृंदावनाचा मी तुम्हाला चार्ट देईन, कशा प्रकारे मग पृथ्वीच्या वरचे ग्रह आणि पृथ्वीच्या खालचे ग्रह हे सगळे समजावून सांगितलेले आहेत. आणि पृथ्वीच्या वरती तुम्ही बघाल तर मग ही जी आकृती आहे, ज्याच्यामध्ये महाविष्णूचं तत्व, आणि मग गर्भोदकशाही विष्णूच्या कमळातून कशा प्रकारे ब्रह्मांची निर्मिती झालेली आहे, आणि ब्रह्मांनी मग सृष्टी निर्मितीचं कार्य पार पाडलेलं आहे. मग जे खालचे ग्रह आहेत, जे सुतल, ततल, पाताळ, हे नरकाच्या, पृथ्वी लोकाच्या खाली आहेत. पृथ्वीलोक हा मृत्यूलोक आहे, आणि त्याच्यावरती हा स्वर्गलोक आहे, आणि त्याच्याही पलीकडे हा गोलोक वृंदावन आहे. ज्या गोलोक वृंदावनामध्ये आपण बघा काय बघतो, की मग जिथे काय आहे, तर जिथे गायी आनंदाने, जसं वृंदावनामधलं चित्र आहे, तसंच गायी नितांत प्रेम करता आहेत, भगवंत सुद्धा प्रेम करतायत, आणि हा जो प्रकाश आहे, तिथे सूर्य चंद्राची सुद्धा गरज नसते. भगवंतांचं जे तेज आहे, भगवंतांचा जो प्रकाश आहे, तो सगळीकडे पसरलेला आहे. असं हे गोलोक वृंदावनाचं चित्र आहे, जिथे सच्चित आनंद, की जे शाश्वत आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि आनंदमय आहे, अशा या भगवंतांचं हे गोलोक धाम आहे. आणि म्हणून मग ज्या मृत्यू समयी तुम्ही भगवंतांचं स्मरण करण्याची इच्छा करत असाल, तर या मुकुंद मालेमध्ये कुलशेखर राजांनी काय लिहिलंय ते आपण वाचूया. कृष्ण त्वडिया पदपंकजा पंजरात्म अत्यैव मी विशतु मानस राजा हंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठवरोधन निधौ स्मरण कुटस्ते. हरे कृष्ण माताजी. हे अर्धवट आलंय. अर्धवट आलंय, मी वाचते. भाषांतर त्याचं. हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलाच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, बघा कमळाच्या फुलामध्ये मग तो राजहंस त्या चक्रव्यूह जणू काही असतं, कारण ते मिटणारे याची कल्पना नसते, आणि त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना प्रवेश दे.
मग त्या हा. अर्पण करण्याची मला लवकरात लवकर बुद्धी दे. तितक्या मरण यातनेपर्यंत, तितक्या वृद्धापकाळापर्यंत नाही थांबायचं, किंवा जेव्हा माझ्या शेवटच्या क्षणी, मग त्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी असतील का हो ती इंद्रिय तितकी प्रगल्भ, मग शारीरिक विनोद, वायू, पित्त, कफ, या कफ, पित्त, वायू या सगळ्यांनी शरीर कुठेतरी आकुंचन पावत असतं, शरीर शिणलेलं असतं, जीर्ण झालेलं असतं. मग तोंडातून नामस्मरण करण्याची तरी शक्ती असेल का हो, किंवा ती बुद्धी असेल का? आणि तितकं जर क्षीण झालेलं शरीर असेल, तर मग कशा प्रकारे तुम्ही स्मरण करू शकाल भगवंतांचं? आणि म्हणूनच भगवंतांचं हे स्मरण हे अगदी सुरुवातीपासून केलं पाहिजे, की ज्या प्रभुपादांचं आपण बघितलं, वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी जी कृष्ण भावना जोपासलेली होती, ती मग पुढे जाऊन इतकी प्रगल्भ झाली की प्रत्येकाच्या मनात ती निर्माण करता यावी, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं. मग हा शेवटचा श्लोक वाचते. वेदेषु यज्ञेषु तपः सुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला ते सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग जो हे सुंदर असा हा भक्तीचा मार्ग स्वीकारतात, त्यांनी भक्तीच्या मार्गावरती भगवंतांची उपासना करताना जप, तप आणि काही जी दान देणं या दार्शनिक कामं केली, सकाम कर्म केली, तरीही त्या फळांपासून, कारण तो भक्तीचा मार्ग, भगवंतांची उपासना जे काही करतोय, भगवंतांचा अर्पण करतो आहे, ते जेव्हा केलं जातं तेव्हा मिळणारी फळं ही वंचित होत नाही तो मनुष्य त्याच्यापासून. मग ती फळं आपोआपच मिळतात. सुदामाने काय केलं हो? सुदामाच्या बायकोनी सांगितलेलं की मग हे मागा, ते मागा, पण सुदामाने काहीही भगवंतांजवळ मागितलं नाही. भगवंतांची भावना, फक्त ते भगवंतमय झालेले, की ज्यांनी भगवंतांचं सतत नामस्मरण केलेलं, आणि जेव्हा ते भगवंतांच्या समोर जातात तेव्हा ते पोहे भगवंतांना खायला देतात, आणि एकीकडे मग भगवंत त्यांची सेवा करतात, त्यांच्या चरणांचं, त्यांच्या अंगठ्याची पूजा करून, आणि कशा प्रकारे त्यांचा इतका आदरातिथ्य केलं जातं, कारण भगवंतांचे ते लाडके सखा असतात आणि ती भावना त्यांनी जोपासलेली असते. मग कुठल्याही गोष्टीची मागणी करत नाही, तरीही जे मिळायचं असतं ते त्यांना मिळतं, त्याच्यापासून ते वंचित होत नाही. घरी आल्यानंतर त्याचा राजवाडा झालेला असतो घराचा. अशा प्रकारे न मागता या गोष्टी मिळू शकतात. त्याला फळांपासून मग तो वंचित होत नाही. पण ती भक्तिपूर्ण सेवा, ती जे मनापासून प्रेम भक्ती हो, तिथपर्यंत जायला खूप वेळ आहे. पण मनातली भावना, की जे करू भगवंतांची सेवा, ती मनापासून प्रेमाने केलेली पाहिजे. तरच त्या भक्तांना सगळं प्राप्त होतं आणि अखेरीस त्यांना परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. इति अष्टमोध्याय समाप्तः. आणि अशा प्रकारे आपण त्या मिश्र भक्तीद्वारे मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण कसं करावं, मग ती भक्ती म्हणजे मग कशा प्रकारे तुम्ही रात्रंदिवस नाही, तर मग ज्या प्रकारे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलं, मन आणि बुद्धी, मग त्या अष्टांग योगाला कुठेतरी या योगांच्या मार्फत मन एकाग्र करून त्या भक्ती मार्गावरती, त्याचा टप्पा पुन्हा भक्ती मार्गावरतीच जातो. कर्म करून सुद्धा भक्तीच्या मार्गावर जाऊ शकता, अशी मिश्र भक्तीचं आपण बघितलं. आणि शुद्ध भक्तीमध्ये कृष्णाचं स्मरण करणं, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं ती भावना अत्यंत शुद्ध असते. आणि मग भौतिक जगामध्ये कशा प्रकारे मनुष्य हा मायेच्या नियंत्रणाखाली आहे, आणि या मायेचं भगवंत नियंत्रण करता आहेत. त्यांचा शरीर आणि आत्मा हा एकच आहे. आपलं शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे आपण भौतिक आध्यात्मिक प्रकृतीला जाणलेला आहे. इति अष्टमोध्याय समाप्तः. मी शेअरिंग स्टॉप करते आणि रेकॉर्डिंग थांबवते.